नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेट लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. पूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. महाट्रान्सको रिक्रुटमेंट 2024 आहे. आता इथे पदं कोणते आहेत, त्याच्यानंतर इथे सॅलरी किती भेटणार आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहे. सो कोणताही पार्ट मिस करू नका. निवड प्रक्रिया काय असणार आहे ते पण सविस्तरपणे पूर्ण बघणार आहोत. एकूण 417 जागांसाठी भरती निघालेली आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहे नोकरीचे ठिकाण. सो पूर्ण आपण माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. गव्हर्नमेंट असू द्या, प्रायव्हेट असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, ऑनलाईन जॉब्स असू द्या, दररोज आपल्या चॅनलवरती वेगवेगळे अपडेट्स असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते पण बघून घेऊया. सो इथे ऑफिशियल पेज आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेट लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे आणि इथे PDF सुद्धा आहे. 18 पानी PDF आहे. 5 मिनिटात आपण समजून घेऊया. सो ते पोस्ट वॅकन्सी आणि रिझर्वेशन सांगितलेले आहेत. इथे कंपनी प्रोफाईल पूर्ण माहिती आहे. पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही इथे बघू शकता. एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 6/2024 फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर. सो द पोस्ट कोणती आहे, असिस्टंट इंजिनियर आहे ट्रान्समिशन टेलिकम्युनिकेशनमध्ये. आता इथे 1 बाय 1 माहिती बघून घेऊया. इथे सांगितलेलं आहे बघा, ॲज अ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनमध्ये टोटल ओपनिंग सांगितलेलं आहे 419 आहे आणि इथे SC साठी 50, ST साठी 32, VJA 13, NTB 10, NTC 14, NTD 7 असे कॅटेगरी वाईज इथे कास्ट कॅटेगरी वाईज सुद्धा इथे दिलेले आहे. ओपन साठी 113 आहे, EW साठी 42 आहे, SC BC साठी 42 आहे, OBC साठी 91 अशा जागा आहेत. त्याच्यानंतर इथे अजून बरीचशी माहिती दिलेली आहेत. 1 बाय 1 आपण बघूया. पे स्किल आहे बघा, इथं स्टार्टिंगच 49,210 आहे. 49,210 रुपये इथे सॅलरी असणार आहे. स्टार्टिंग सॅलरी आहे, लक्षात घ्या, 49,210 आणि त्यानंतर इथे 1,19,315 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटू शकते, हे सुद्धा सांगितलेलं आहे. प्लस इथे मेडिकल बेनिफिट्स आहे, DA आहे, HRA आहे, असे वेगवेगळे बेनिफिट्स सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. सो नक्कीच तुम्ही इथे फॉर्म भरायचा आहे. आता इथे क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे, म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं शैक्षणिक अर्हता काय पाहिजे आहे सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी झालेलं पाहिजे आहे. ॲज अ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनमध्ये तुमचं BE कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. ते कशातून, कोणत्या फील्डमधून, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधून. सेकंड आहे पर असिस्टंट इंजिनिअरिंग टेलिकम्युनिकेशनमध्ये तुमचं इंजिनिअरिंग ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅचलर्स डिग्री ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, एज लिमिट काय आहे, 38 इयर्स हे तुम्हाला ओपन कॅन्डिडेटसाठी लास्ट वयोमर्यादा असणार आहे. म्हणजे 38 इयर्सपर्यंत तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर अप्पर एज लिमिट फॉर रिझर्व्ड कॅटेगरीची माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. अप्पर एज लिमिट फॉर द पर्सन विथ डिसेबिलिटी 45 इयर्सपर्यंत आहे, हे नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आणि इथे द अप्पर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स ओनली MSETCL एम्प्लॉईजला 57 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर रिझर्वेशनचं सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. द कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट शुड बी डोमसाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट. महाराष्ट्र स्टेटचं तुम्ही पाहिजे आहे व्यक्ती. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते पाहिजे आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावं लागणार आहे. त्याच्यानंतर इथे एक्झामची सुद्धा माहिती दिलेली आहे, ते सुद्धा आपण म्हणजे सिलेक्शनची माहिती दिलेली आहे की ऑनलाईन टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. द सिलेक्शन प्रोसेस कॉम्प्रोमाइज ऑफ रिटर्न टेस्ट, ऑनलाईन टेस्ट किंवा ऑनलाईन टेस्ट ओनली. आता इथे सब्जेक्ट्स कोणते आहेत बघूया. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, नंबर ऑफ क्वेश्चन 50 मार्क्स 110, टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असणार आहे. सो इथे क्वेश्चन्स इथे 40 असणार आहे, 20 मार्क असणार आहे. ओव्हरऑल टाईम 120 मिनिटं असणार आहे. टोटल इथे नंबर ऑफ क्वेश्चन 130 दिलेला आहे आणि 150 मार्क्स दिलेले आहेत. आणि 0.25 मार्क्स पेनॉल्टी सुद्धा कट होणार आहे. जर रॉंग क्वेश्चन आलं तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे सांगितलेलं आहे. आता सेंटर्स कोणते आहेत बघू शकता तुम्ही महाराष्ट्रामधून. सेंटर्स फॉर ऑनलाईन रिटर्न टेस्ट अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे इथे सेंटर्स असणार आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रामधून आहे. सो नक्कीच तुम्ही ते फॉर्म भरताना सेंटर सिलेक्ट करू शकणार आहोत. However, if the number of candidates any of the centers are more than the capacity of center for the online exam, ते शिफ्ट होऊ शकतं सांगितलेलं. याचं कॅपॅसिटीपेक्षा जास्त असेल तर कॅन्डिडेटला शिफ्टसुद्धा करू शकतात, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे बघू शकता तुम्ही. ॲज ए फर्स्ट असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन ओपन कॅटेगरीला 700 रुपये इथे फीज असणार आहे. त्यानंतर 350 रुपये रिझर्व्ड कास्ट कॅटेगरी SC BC EWS आणि ऑर्फनला असणार आहे. तर दिव्यांगला
ॲप्लिकेशन फी नॉट बी ॲप्लिकेबल सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, 700 रुपये ओपनला असणार आहे, कॅटेगरी वाईजला 350 असणार आहे आणि दिव्यांग आहे त्यांना कोणतीही फीस नसणार आहे हे सांगितलेलं आहे. आणि कोणत्याही मोडमध्ये इफ इज इन एनी मोड अदर दॅन द अबो विल नॉट बी ॲक्सेप्टेड. आता फीस तुम्हाला ऑनलाईन बँकिंग किंवा कॅश कार्ड मोबाईल वॉलेट्स इथून तुम्ही पे करू शकता सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे विल नॉट बी परमिटेड, इथे जो तुम्हाला प्लीज नोट दॅट कॅन्डिडेट्स विल नॉट बी परमिटेड टू अपियर फॉर ऑनलाईन रिटर्न टेस्ट विदाउट फॉलोइंग डॉक्युमेंट्स. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कॅरी करावं लागणार आहे एक्झामच्या वेळेस. व्हॅलिड कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, कलर पासपोर्ट साईज फोटो हे तुम्ही नक्कीच एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर इथे फॉर फिमेल कॅन्डिडेट्सला जे काही ते सांगितलेलं आहे, पूर्ण माहिती सांगितलेली आहे. फिमेल कॅन्डिडेट्स हू हॅव चेंज फर्स्ट किंवा मिडल नेम त्यांच्यासाठी जे ओरिजिनल गॅझेट नोटिफिकेशन असणार आहे, मॅरेज सर्टिफिकेट असणार आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट्स तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. त्यानंतर इथे टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट सांगितलेलं आहे, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तुमचं टेस्ट होऊ शकते हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. काही कळालं नसेल तर नक्कीच विचारायचं आहे, कारण महाराष्ट्र राज्य वीज परीक्षण कंपनी यांच्याकडून अपडेट निघालेली आहे. महाराष्ट्र सरकारी जॉब आहे, 38 वर्ष एज क्रायटेरिया आहे, SC STला 5 वर्षाचे रिलॅक्सेशन आहे, सूट आहे, OBCसाठी 3 वर्षाचं असणार आहे. तुम्ही कुठूनही असू दे नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. फ्रेशर उमेदवार असू दे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. मेल असू दे फिमेल असू दे नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्यानंतर इथे सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे. 49,210 पासून सुरुवात आहे. 1,19,315 म्हणजे 1,19,315 पर्यंत सॅलरी असणार आहे. 700 रुपये तुम्हाला एक्झाम फीज आहे. जर तुम्ही जनरल OBC EWS असेल तर SC ST PWDला 350 रुपये फीज असणार आहे. तुम्ही ऑल महाराष्ट्र कुठेही नोकरीचं ठिकाण असणार आहे. एकूण 417 जागा आहे, तुम्ही नक्कीच इथे बघून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.